लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बाल विकास विभागाने आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा शासन निर्णय आज महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे. ज्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये, त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींना 5 मागण्या त्यांनी पूर्ण करून दिलेल्या आहेत. ज्यामध्ये लाडक्या बहिणींना आता येणाऱ्या जानेवारी महिन्यापासून अत्यंत महत्त्वाचा फायदा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नसतील तर तुमच्यासाठी महत्त्वाच्या 5 मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि शेवटची तुमच्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे केव्हा मिळणार याची तारीख देखील आलेली आहे. आता हा जो शासन निर्णय आहे, पाहू शकता 14 डिसेंबर 2025 म्हणजेच आज सकाळी 8 वाजता आलेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी याच्याबद्दलची अपडेट अजूनही माहित नाही आहे. आता या शासन निर्णयामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून नोव्हेंबर व डिसेंबर 2025 या 2 महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता तसेच गॅस सिलेंडर अनुदान 830 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याबाबत तसेच लाडकी बहीण योजनेशी संबंधित महिलांना मांडलेल्या 5 प्रमुख मागण्या दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी मान्य झालेल्या आहेत आणि त्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे आणि लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून त्याचा लाभ मिळणार आहे. पण तो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतची तारीख आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेले सगळे नियम अटी पाळून सगळे कागदपत्र गोळा करून दिलेल्या या तारखेमध्ये तुम्ही ते सगळे फॉर्म भरायचे आहेत. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी कोणते त्यांनी 5 मागण्या या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत. आता शासन निर्णयामध्ये आपल्याला पुढील प्रमाणे महाराष्ट्र शासनाने आणि महिला व बाल विकास विभागाने घेतलेले सगळे अर्ज किंवा त्यांनी दिलेल्या आपल्याला 5 मुद्द्याच्या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. आता आर्थिक लाभाचं वितरण केव्हा होणार आहे? लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यामुळे ज्यांना 3,830 रुपये लागते त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत तुम्ही जेवढे काही बातम्या पाहिल्या असतील त्या सोडून तुम्ही ही बातमी पहा, कारण यामध्ये तुम्हाला फिक्स तारीख दिलेली आहे आणि कोणत्या महिलांना किती लाभ मिळणार त्याची देखील अपडेट या शासन निर्णयामध्ये आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला बाकीचे न्यूज चॅनल शासन निर्णय दाखवत नसतील, पण आपल्या चॅनल वरती फक्त आणि फक्त शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर व्हिडिओ बनवले जातात. त्यामुळे आपले व्हिडिओ जे 100% खरे असतात आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याचे असतात. आता नोव्हेंबर 2025 व डिसेंबर 2025 या 2 महिन्यांचा एकत्रित आर्थिक लाभ हा 3,000 रुपये प्रति महिना आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 असे एका महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळणार आहेत. पण लाडक्या बहिणींसाठी सरकारने आनंदाची बातमी दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आता बंपर लॉटरी लागणार आहे, कारण एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींना हप्त्याला लेट झाल्यामुळे आम्ही त्यांना गॅस सिलेंडरचं अनुदान 830 रुपये देखील याच महिन्यामध्ये देणार आहोत. म्हणून लाडक्या बहिणींना या डिसेंबर महिन्यामध्ये टोटल लाडकी बहीण योजनेचे 3,000 आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे असे टोटल 3,830 रुपये हे त्यांच्या बचत बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता लाडक्या बहिणींना प्रश्न असेल की आमचं बचत खातं नाही, आमचं करंटचं खातं आहे, चालू खातं आहे किंवा आमच्या प्रायव्हेट बँक मध्ये खातं आहे, तर आम्हाला पैसे मिळणार का? तर लाडक्या बहिणींना उत्तर आहे 100% पैसे मिळणार. फक्त तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक असणं गरजेचं आहे. आता हा जो लाभ आहे दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून थेट लाभ हस्तांतर म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, ज्याला आपण डीबीटी म्हणतो, या प्रणालीद्वारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता संबंधित सर्व जिल्हा अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी यांना लाभार्थी यादी अंतिम करून निधी वितरणाची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यास सांगितलेली आहे आणि येथे 1 ते 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. पण यामध्ये देखील नवीन अपडेट आलेली आहे. 14 डिसेंबर 2025 ची यामध्ये अपडेट आहे. ती अपडेट जाणून घेण्या अगोदर आपण सगळ्या मागण्या जाणून घेणार आहोत. आता पहिली मागणी आहे ती म्हणजे पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी, म्हणजे ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी नवीन स्कीम चालू झालेली आहे. नवीन सोय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पती नाही, म्हणजे ते विधवा किंवा परित्यक्ता आहेत, अशा महिलांच्या मुलांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे जर त्या माता भगिनीला पती नसतील आणि जर तिला मुले असतील, जास्तीत जास्त 2 मुले आणि कमीत कमी 1 मुलगा, या ठिकाणी जर जुळे मुलं असतील तर या ठिकाणी 3 मुलांची शक्यता या ठिकाणी होऊ शकते. जर त्या माता भगिनीला मुले असतील तर त्यांना बाल
संगोपन योजनेचा लाभ मिळणार आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत महिलाला जे मुलं असतात त्यांना जो शिक्षण खर्च लागतो तो सगळा शिक्षण खर्च सरकार उचलत असतं. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना वडील नाहीत अशा महिलांना त्यांचं शिक्षण आणि विवाह पूर्ण करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या स्कीम्स आणलेल्या आहेत. त्या स्कीमच्या अंडर लाडक्या बहिणी लाभ घेऊन आपलं शिक्षण आपला विवाह पूर्ण करू शकतात. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना आरोग्य आणि इतर आवश्यक खर्चांसाठी देखील वेगवेगळ्या योजना या ठिकाणी चालू करण्यात आलेल्या आहे. आता ही तर झाली लाडक्या बहिणींसाठी पहिली मागणी. आता जाणून घेऊया लाडक्या बहिणींनी दुसरी मागणी काय केली होती आणि सरकारने ती पूर्ण कशी केलेली आहे. दुसरी मागणी आहे ती म्हणजे उज्ज्वला योजनेचा आपोआप लाभ मिळण्यासाठी. तुम्हाला माहिती असेल उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरणं सध्या बंद झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना उज्ज्वला योजनेचे 830 रुपये पाहिजे आहे. तर ते कसे मिळणार ते सांगितलेलं आहे. ज्या महिलांना आतापर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा त्यांनी फॉर्म भरलेला नाही व ज्या महिला लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या आहेत म्हणजेच ज्या माता भगिनी ई केवायसी नंतर पात्र ठरतील अशा महिलांना कोणताही नवीन अर्ज कोणता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा कोणताही नवीन अर्ज न घेता आपोआप उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला डायरेक्ट लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्र असाल या योजनेअंतर्गत तर तुम्हाला उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरण्याची गरज नाही. तुम्हाला लाभ हा डायरेक्ट बँक ट्रान्सफर करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक माहिती आणि संबंधित यंत्रणामार्फत परस्पर सामायिक डाटा शेअरिंग करण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींना डायरेक्ट या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरी मागणी आहे ती म्हणजे मालवाहतूक वाहन असलेल्या महिलांचा लाभ सुरू ठेवणे. अशा खूप साऱ्या माता भगिनींनी प्रश्न केला होता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे त्यांना लाभ मिळणार नाही. पण महिलांनी विचारलं होतं ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबात टेम्पो आहे मालवाहतूक वाहन आहे किंवा रिक्षा आहे अशा महिलांचा लाभ कृपया करून चालू ठेवा. तर सरकारने यावरती अपडेट आणलेली आहे की तुमच्या घरामध्ये एक लिमिट मध्ये जर ती माल वाहतूक गाडी असेल तर तुम्हाला लाभ दिला जाईल. पण जर कार असेल मोठी बस असेल किंवा मोठे ट्रक असतील तर तुम्हाला लाभ मिळणार की नाही याच्याबद्दल अजून अपडेट आलेले नाही. आता अशी वाहनं उपजीविकेसाठी वापरली जात असतील अशा महिलांचा लाडकी बहीण योजनेतील लाभ खंडित करण्यात येऊ नये आणि तो होणार नाही आणि लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ हा चालू राहणार आहे. आता लाडक्या बहिणींनो तुमची चौथी मागणी अत्यंत महत्वाची आहे आणि सगळ्यात जास्त माता भगिनींनी याच मागणीची या ठिकाणी सरकारला मागणी घातलेली होती. ती म्हणजे केवायसी ची मुदतवाढ आणि केवायसी मध्ये नवीन पर्याय आणा. तर मुदतवाढही झालेली आहे आणि नवीन केवायसीचा पर्यायही आलेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी ची प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता लाडक्या बहिणी त्यांची केवायसी 18 नोव्हेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत करू शकतात आणि लाडक्या बहिणींना जो नवीन पर्याय आहे केवायसी साठी तो 13 डिसेंबर 2025 पासून चालू झालेला आहे. ज्यामध्ये लाडक्या बहिणी आपली केवायसी पूर्ण करू शकतात. त्यानंतर लाडक्या बहिणींची अत्यंत महत्वाची आणि सरकारने स्वतःहून घेतलेली मागणी म्हणजे योजना कायमस्वरूपी सुरू ठेवणे व लाभ वाढविणे. आता तुम्हाला माहिती असेल योजना कायमस्वरूपी राहू या ना राहू लाभ मध्ये वाढ झालीच पाहिजे. कारण तुम्हाला योजना चालू होताना सांगितलं होतं 1,500 देऊ आणि मतदानाच्या नंतर 2100 रुपये देऊ. आता वर्ष होत आले तरी देखील 1,500चे 2100 झालेले नाही. तर यावरती सरकारने अत्यंत महत्वाची अपडेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी योजना म्हणून सुरू ठेवण्याचा शासनाचा मानस आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा रुपये 2100 इतका लाभ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे आणि या संबंधित अंतिम निर्णय व निधीची तरतूद स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. आपले उपमुख्यमंत्री जे आपले लाडके उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी सांगितलंय की महिलांना योग्य त्या वेळी 1,500चे 2100 रुपये करून त्यांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. आता लाडक्या बहिणींनो शेवटचा प्रश्न राहतो तो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,830 रुपये किंवा 3,000 रुपये लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार. तर याच्याबद्दल अशी अपडेट आलेली आहे की येत्या पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये राज्यातील सगळ्या 36 जिल्ह्यांना वाटप होणार. आता तुम्ही म्हणाल 10 ते 15 दिवस कशाला थांबायचं असं सांगतोय की प्रॉपरली आपण सांगतोय येत्या पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्येच लाभ चालू होणार आहे. पण 36 जिल्ह्यांना वेगवेगळ्या टप्प्याने मिळणार आहे. त्यानंतर 15 बँका ठरवून दिलेल्या आहेत. त्या 15 बँकांना अगोदर मिळणार आहे. 36 जिल्ह्यातील काही जिल्ह्यांना अगोदर मिळणार आहे. ही प्रोसेस संपूर्ण खूप मोठी आहे. त्यामुळे 10 ते 15 दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. आता याबद्दल तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वेळेत मिळतील.